गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। आज आहे 1 जानेवारी 2026 म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात। सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण रेसिपी बघणार आहे पावभाजी कशी बनवायची हे। आज खास बेत आहे पावभाजीचा। तर पावभाजीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला इथे दाखवते। इथे आपण घेतलेले आहेत 5 टोमॅटो मध्यम आकाराचे, 6 कांदे घेतले आहेत, ते सुद्धा मध्यम आकाराचे आहेत, 1 शिमला मिरची घेतली आपण, 1 वाटी मटार, 1 वाटी फ्लावरचे तुकडे घेतले, साधारण पाव किलो फ्लावर आहे हा, 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत आपण, 1 वाटी कोथिंबीर जी आपल्याला नंतर चिरून घ्यायची आहे। इथे आहे चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 2 चमचे आपण पावभाजी मसाला घेतलाय, हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे। आणि इथे आपल्याला बटर लागणार आहे आपली भाजी बनवण्यासाठी। हे आहे आपलं पावभाजीसाठी लागणारं साहित्य। आता ह्या साहित्यामध्ये आपल्याला बटाटा, मटार आणि फ्लावर ह्या 3 वस्तू आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। कुकरमध्ये लावून घेईन मी। आणि कॅप्सिकम, टोमॅटो आणि कांदा हे 3 वस्तू चिरून घेते, मग तुम्हाला मी बाकीची कृती दाखवते। आता इथे आपण बटाटे उकडून घेतलेत, त्याचे सालं काढून घेतली आहेत मी। फ्लावर पण आपला उकडून आपण मऊ करून घेतलाय आणि आपले मटार उकडून घेतलेले आहेत। ह्या 3 वस्तू आपण उकडले। कॅप्सिकम मी अशी मध्यम आकारात बारीक कापलेली आहे, टोमॅटो आपण चौकोनी कापून घेतलेत आणि कांदा आपला चौकोनी कापून झालाय। आता आपलं सगळं साहित्य रेडी, आपण कृतीकडे वळतोय। इथे एका कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा आपण तेल टाकलंय। तर आता आपण थोडंसं बटर ॲड करूया। जेव्हा तुम्ही बटर वापरत असाल तेव्हा थोडंसं तेल ॲड करावं, जेणेकरून बटर आपलं करपणार नाही। आपलं बटर पूर्ण मेल्ट झालंय इथे आणि चांगलं तापलंय सुद्धा। यात आता आपण ॲड करतो आहे कांदा। आपण 6 छोट्या आकाराचे कांदे घेतलेले। मऊ करून घ्यायचं आपल्याला छान। तर आपण हा कांदा मऊ करून घ्यायचा आहे। ह्याला आपण 5 मिनिटं झाकण लावून ठेवूया, वाफेवर शिजेल। आपण 5 मिनिटांनी आपल्याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटं झाली आहे। आता आपण कांद्यामध्ये हलकंसं मीठ ॲड करून घेऊया, जेणेकरून आपला कांदा शिजेल लवकर। थोडंसंच आपण मीठ टाकले, बाकीचं आपलं अजून इथे आहे ते बाकी चवीप्रमाणे आणि भाज्याप्रमाणे आपण टाकू शकतो। त्याला हलकंसं मिक्स करून परत आपण झाकण लावून ठेवूया। 3 ते 4 मिनिटं आपल्याला झाली आहे। कांदा आपण शिजवायला ठेवलाय, बघू शकता छान असा गोल्डन ब्राऊन झालाय आणि मऊ झालाय। आपल्याला त्याला तळायचं नाहीये, मऊ करून घ्यायचंय, त्यासाठी आपण मीठ ॲड केलेलं। आता ह्याच्यात आपण टोमॅटो ॲड करून घेऊया, हा पण शिजवून घ्यायचा आपल्याला छानपैकी। बाकीच्या आपल्या भाज्या उकडलेल्या आहेत, त्याला म्हणून जास्त वेळ लागणार नाही। कांदा टोमॅटो आपल्याला छानपैकी मऊ करून घ्यायचं। आता आपण परत झाकण लावून ह्याला 5 ते 7 मिनिटं ठेवूया। 5 मिनिटं इथे आपल्याला झाली आहेत झाकण लावून। आता आपण एकदा चेक करूया, बघू शकता टोमॅटो पण आपला 50 to 70% शिजत आलेला आहे। अजून त्याला आपल्याला जरा शिजवून घ्यायचंय, छान त्याची अशी पेस्ट तयार झाली पाहिजे। 1 मिनिटासाठी आपण अजून झाकण लावून ठेवूया। 1 मिनिट झालं, आता आपण झाकण काढून घेऊया। छान असं मऊ झालंय। आता ह्याच्यात आपण बाकीच्या उकडलेल्या भाज्या आणि ज्या आपण ॲड करणार आहे त्या टाकून घेतोय। पहिला आपण टाकला आहे कॅप्सिकम, शिमला मिरची,
मटार उकडलेले घेतलेत आपण 1 वाटी, ते ॲड केले. आणि ह्याच्यात बटाटा आपण थोडासा मॅश करून घेतलाय, तो आणि फ्लावर हे दोन्ही आपण टाकले. छानपैकी एकत्र करून घ्यायचंय. यात आपण हलकंसं पाणी ऍड करून घेतोय. यात आपले जातील मसाले. पहिला आपण घेतलेला आहे पावभाजी मसाला, आपला मार्केटमध्ये जो मिळतो तो वाला आहे. आणि काश्मीरी लाल तिखट आपण 1 चमचा वापरतोय कलरसाठी. आणि जे आपलं बाकी मीठ होतं ते आपण चवीप्रमाणे, आता भाज्यांचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार आपण मीठ अजून ॲड केलेलं आहे थोडंसं. एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. भाज्या आता आपण मिक्स करून घेतल्या, तर हे आपण स्मॅशर जे बाजारात मिळतं त्याने आपण त्याला एकदा चांगल्या भाज्या स्मॅश करून घेऊया. पूर्णपणे आपल्याला त्या बारीक करून घ्यायच्या. ही आपली भाजी झाली आहे मॅश करून. बघू शकता एकदम आपण त्याला पातळ अशी करून घेतलेली आहे. आणि त्यात थोड्याशा भाज्या दिसल्या तरी चांगली वाटते, दिसायला पण छान असं कलरफुल दिसतात कॅप्सिकम आणि मटार. आता याला आपण 2 मिनिटं झाकण लावून लो फ्लेमवर ठेवूया. इथे आपली पावभाजी रेडी झाली आहे. बघू शकता भाज्या आपण जराशा अख्ख्या ठेवलेल्या आहेत, ज्या अशा तोंडात छान क्रंची लागतात कॅप्सिकम वगैरे, म्हणून त्याला एकदम पातळ नाही केलंय. थिक अशी कन्सिस्टन्सी आपण भाजीची ठेवली आहे. अजून 3 ते 4 मिनिटं आपल्याला गॅसवर ठेवायचं, त्यानंतर आपली भाजी रेडी आहे. तोपर्यंत इथे मी बटर लावून पाव गरम करून घेते आणि मग तुम्हाला फायनल प्लेटिंग दाखवते आपल्या रेसिपी. गाईज आपली गरमागरम पावभाजी झालेली आहे रेडी. बघू शकता इथे मी पावभाजीला कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेतलंय. इथे लिंबू आणि कांदा बारीक कापलेला ॲड केला आणि 2 पाव आपण गरम करून घेतलेत बटर लावून. अतिशय सुंदर अशी टेस्ट लागते भाजीला. जरूर ट्राय करून बघा. जे साहित्य दाखवलं ज्या प्रकारे त्याच प्रकारे तुम्ही ॲड करा. खूप छान अशी रेसिपी बनेल आपली. आणि मला कमेंट करून जरूर सांगा कशी वाटली आपली रेसिपी ते. पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.